कहाणी शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवीत. सासू सासऱ्यांना वाढीत. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला नाहू घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल, जेवू घाल, माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोटाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बडकिनींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आली. तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामांजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई, मला नाहू घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल, माखू घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घातलं, जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून तिनं त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो. ही साठा उतराची कहाणी, 5 उतरी, सफळ संपूर्ण.